72,81,076 रुपयाचा हा अपार झालेला आहे, फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। आता इतके दिवस हे जे भ्रष्टाचारी सरपंच आणि तो ग्रामसेवक किंवा जे ठेकेदार होते यांना आता त्यांनी सांगितलं कुठल्या तरी अदृश्य शक्तीने त्यांना पाठीशी घातलं। माझा आरोप आहे की इकडचे आमदार दीपक केसरकर हे त्यांना छुप्या पद्धतीने मदत करत होते। आणि फक्त इथेच असं नाही, भारतीय जनता पार्टीचे जिथे जिथे सरपंच आहेत, कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे, तिथे त्यांना त्रास देण्याचं काम हे जाणून बुजून केलं जातं। या संपूर्ण विषयामध्ये पोलीस प्रशासनाला जो जनता दरबार होता त्याच्यामध्ये तातडीचे निर्देश देऊन याची दखल घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करायला लावणारे, सत्याच्या बाजूने आमच्या पाठीशी उभे असणारे सन्माननीय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो। आणि त्यांच्यामुळे हा संपूर्ण जे आता तक्रारदार आहेत, दादा परब असतील, बाळा जाधव असतील, शंकर सावंत असतील आणि संपूर्ण आमची तळवडे भाजपची टीम, हा त्यांचा एक विजय आहे असं मी समजतो। गंभीर पद्धतीचे गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत, 409 सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत। 406 म्हणजे लोकसेवकाकडनं जसा विश्वासाचा जो भंग होतो, फॉर्जरी होते, त्यांनी संपूर्णपणे फॉर्जरी वगैरे केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नॉन बलेबल सुद्धा याच्यामध्ये ऑफेन्स आहेत। संपूर्णपणे एक विशेष घोटाळा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून ऑर्गनाइज कमिटेड क्राईम केलेला आहे हा। आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी तळवड्याच्या माध्यमातून जनसेवेची जी कामं आहे ती सुरू राहतील आणि ह्या आरोपींना त्यांच्यावरचे आरोप सिद्ध करून, त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही।